फलंदाज संजयला मिळालेलं जीवदान याचं मात्र जीवदानाचं सोनं करावं लागेल। फलंदाज संजय वरती संपूर्ण आशा निर्भयत असणारे टीम वाघाचीवाडी संघ आज मात्र मैदानावरती उतरलाय। चांगली फलंदाजी करत असताना संजयच्या बॅटमधून एक चौकार पाहिला आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6 आकड्यावरती। पहिल्या षटक फेकत असताना गोलंदाज स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल। पहिल्या षटकामध्ये सातत्यानं फलंदाज आक्रमक रूप धारण करत असतात, मोठमोठे फटके खेळण्यासाठी माहिर असतात। त्यानंतर आपण पाहतोय षटकामध्ये कमबॅकिंग षटक फेकलं जात आहे स्वप्नीलच्या माध्यमातून। यावेळेचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते। शॉर्ट पीस होता, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पाठवलाय। या ठिकाणी आपण पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू इथे फेकला जातोय। आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये कोंडीचीवाडी संघ प्रथम नाणेफेकी जिंकला होता, क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि तिथून मात्र चांगली कामगिरी स्वप्नीलच्या माध्यमातून। स्वप्नीलचा चेंडू बॅटची लिडिंग एज इथे मात्र आपण पाहतोय फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिसफील्ड पाहायला मिळाल्या आणि चेंडू ट्रॅव्हल झाला। लॉंग स्टॉप रिजन मध्ये मिळतील 4 धावा संजयच्या बॅटमधनं। षटकातील दुसरा दमदार चौकार। चार धावेने संघाची धावसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचली 10 आकड्यावरती। 10 धावा धावफलकावरती। पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय चांगली कामगिरी पाहिली गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून। यानंतरचा आवाज आपण ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र चंदरजी वाघ। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समपर्व निर्विद्य कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा। आणि निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय सामना एकीकडे वाघाचीवाडी संघ आणि एकीकडे कोंडीचीवाडी संघ। आणि या पहिल्या सत्रातलं दुसरं षटक फेकत असताना या ठिकाणी जबरदस्त चेंडू फेकला आहे। वेग अतिशय सुंदर चेंडू, पहिल्या चेंडूच्या वेगाने फेकला। स्ट्राईकवर आपण पाहतोय विजयला कोणत्याही प्रकारची धाव नाही। आणि पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला ना तर धावाल्यात एकूण धावा 10 धावा, 6 चेंडू 10 धावा। आता मात्र 7 चेंडू आणि धावांचा विचार केला तर 10 धावा। प्रत्येक षटकामध्ये 10 धावा जरी आल्या तर तुम्हाला 10च्या सरासरीनं धावा जमा करण्यामध्ये अक्रॉस द लाईन फटका सरळ यष्टीरक्षकाच्या वरून चेंडू निघून जातोय, सरळ सीमारेषेच्या बाहेर येतो। या ठिकाणी विजयच्या बॅट्समधून दमदार चौकार। निश्चित या ठिकाणी आपण पाहू शकाल खूप चांगला फटका आणि ते आलेल्या 4 धावा खूप काही सांगून जाईल वाघाचीवाडी संघासाठी। कारण या 4 धावेने संघाचं धावसंख्या पण पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या पोहोचते 14च्या घरामध्ये। पुन्हा या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू येत नाही, सरळ यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय। अजून एक डॉट चेंडू या षटकामध्ये विचार केला ना तर पहिला चेंडू सुरेख फेकला होता, त्यानंतर आलेला एक चौकार आणि तिथून मात्र अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातो। ही गोलंदाजी मात्र यातील सातत्याने जर टिकवली आणि करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी मात्र कोंडीचीवाडी संघ या सामन्यामध्ये खूप काही सांगून जाईल। पुढचा चेंडू अद्यापर्यंत 3 चेंडू फेकले, जरूर 4 धावा अक्रॉस द लाईन, कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही। चेंडू एक टप्पा सीमा पार येतो, या ठिकाणी विजयच्या बॅट्समधून दुसरा चौकार। बघा खऱ्या अर्थाने नितीन DJ धुंद्रे मॅन फ्रॉम धुंद्रे, खऱ्या अर्थाने नितीनचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल। कारण या स्पर्धेला नितीन सारखा DJ आणि नितीन मिळणं एवढं सोपं नाही। कारण एक रायगडमध्ये खूप मोठं नाव आणि त्या नावाला सुमधुर असं आपला आवाज इथपर्यंत प्रेक्षकपर्यंत पोहोचवतोय। या ठिकाणी त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप खूप अभिनंदन। कारण आम्हाला वेळ दिला आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात आणि तुम्ही खऱ्या अर्थाने एक कार्यकर्ता
आकुटफ्यात चेंडू होता, उंचावर चेंडू गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे आणि या ठिकाणी मात्र बाद होतोय विजय वाघ. निश्चित या ठिकाणी स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. दोन्ही संघाला विनंती आहे, स्वतःच्या घराच्या मैदानावर खेळत असताना वाघाचवाडी संघ आपण काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. कारण या ठिकाणी विजय बाद झाल्यानंतर नौका फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये जात असताना आपण पाहू शकाल संजयला मात्र या ठिकाणी आपण नौका फलंदाज मैदानामध्ये जात असताना आपण पाहू शकाल विशाल वाघ विजय बाद झाल्यानंतर या ठिकाणी विशाल 2 चौकार जरूर लगावले होत्या, तिथनंतर बाद झाला विजय. आता मात्र थोडंसं या ठिकाणी गोलंदाजानं 3 चेंडू चांगले फेकले होते, मात्र 2 चेंडूवर चौकारचा मार खात असताना संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहू शकाल 1 बाद 18 धावसंख्या. बघा सरासरी धावसंख्या आपण पाहिली तर खूप चांगली आहे, मात्र तितकीच चांगली गोलंदाजी घेणे आपण पाहू. जबरदस्त फटका, अगदी कव्हर पॉईंट, वीरेंद्र सहवाग स्टाईलनं या ठिकाणी फटका लगावला आहे. त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते, चेंडूला आडवेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा. बघा तितकाच चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या मैदानामध्ये आपण पाहू शकाल, कारण वाघाचवाडी खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय. झटपट या ठिकाणी विजयने 2 चौकार लगावले, त्यानंतर विजयचा झेल खूप सुंदर पकडला आणि तिथून मात्र या ठिकाणी आलेल्या 2 धावा आणि एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल तर वाघाचवाडी संघ पोहोचलाय 1 बाद 20 या धावसंख्येवर. निश्चित या ठिकाणी आपण या सामन्यामधलं आपण पाहू शकाल तिसरं षटक फेकण्यासाठी येतोय. आपण या ठिकाणी पाहू शकाल काशीनाथ. येणारी 2 षटकं संपलेत, या 2 षटकामध्ये वाघाचवाडी संघाने पहिली फलंदाजी करत असताना धावसंख्येत आपण या ठिकाणी पाहू शकाल 1 बाद 20 धावसंख्या. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि स्पर्धेचा पहिला दिवस आणि या ठिकाणी आपण दुसरा सामना पाहतोय वाघाचवाडी विपक्ष कोंडीचीवाडी. अगदी या विभागले दोन्ही संघ या ठिकाणी खेळत असताना पाहून पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा खूप चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच धाव घेत असताना थोडंसं फंबल होत असताना डायरेक्ट हिट आणि या ठिकाणी पंचांना मात्र या ठिकाणी मजबूर केलं आणि या ठिकाणी मात्र आउट होतो. या ठिकाणी आपण पाहू शकाल विशाल वाघ. बेकार 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 फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला. बघा ही आहे योगेश वाघची ओळख. खऱ्या अर्थानं आपल्या भाषेला मोठं कोणी कसं करायचं, खऱ्या अर्थाने योगेश वाघनं या आपल्या समालोचनमधून मात्र या ठिकाणी या भाषेला कसं मोठं केलं ते योगेश वाघच्या आपण माध्यमातून सुमधुर आवाज असा ऐकला आपण या ठिकाणी. तर जाऊया सर्व मैदानाकडे. विकेट या ठिकाणी गमावली गेली धावचीच्या स्वरूपात. विशालची खूप चांगला खेळ या ठिकाणी करत होता, मात्र शेवटच्या क्षणाला मात्र थोडंसं पंबल झालं 2 फलंदाजामध्ये आणि या ठिकाणी विकेट्स गेली ती विशालची. त्यानंतर नौका फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल महेश वाघ. कोणत्याही प्रकारची गरज नव्हती धाव घेण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी विकेट्स गेली. या ठिकाणी आपण पाहू शकाल विशालची. नौका फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल महेश वाघ. स्ट्राईकला आपण पाहू शकाल संजयला, जो सलामीला आलेला पण अजूनही मैदानामध्ये आहे. पुन्हा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात या आणि सलग या ठिकाणी आपण पाहू शकाल ना जबरदस्त क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल कोंडीचवाडीच्या माध्यमातून. एका धावेला खूप महत्त्व असतं स्पर्धेमध्ये आणि तेच काम या ठिकाणी करत असताना आपण पाहू शकाल कोंडीचवाडी संघ. खूप चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमधला दुसरा सामना आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी आहे, मात्र त्यानंतर काय दर्जाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कोंडीचवाडीच्या माध्यमातून. येणारा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज महेश वाघ. काशीनाथचा पुढचा चेंडू
नौका फलंदाज महेश पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कोणत्या प्रकार ओ आणि निश्चित मिस फिल्डिंग. जर का चेंडू कनेक्ट केला असता तर कदाचित ही विकेट्स गेली असती धावचीच्या स्वरूपात. मात्र या ठिकाणं थोडीशी या ठिकाणं फंबल होत असताना क्षेत्ररक्षणामध्ये एकूण 2 धावा आणि या 2 धावेने विचार केला तर वाघजवाडी संघ पोचतोय या ठिकाणं 24 या धावसंख्येवर. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर असताना मात्र या ठिकाणी धावसंख्या मात्र या ठिकाणी वेगाने वाढत असताना 24 या धावसंख्या. येणाऱ्या काशीनाथचा पुढचा चेंडू स्ट्रायकवर आपण पाहू शकाल महेशला. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज महेश. अष्टकर चेंडू फेकला होता आणि आपले पंच यांच्याकडून स्वेर चेंडू एक धाव ॲड केली जाईल आणि एका धावेने विचार केला तर वाघाजवाडी संघ पोचतो या ठिकाणी 25 या धावसंख्येवर. खूप चांगला सामना पाहतोय आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धावचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण. सुंदर बिटवीन द रनिंग. बघा तुम्ही क्रिकेट खेळत असताना मात्र तुमच्या एका धावेला खूप महत्त्व असतं आणि वाघाजवाडी संघाला माहिती आहे चौकार षटकार येत नाही, मोठे फटके येत नाही, सिंगलला डबलला प्राधान्य देणं हे काम फलंदाजच असतं. मात्र हे 2 फलंदाज मात्र ते काम करत असताना आपण मैदानामध्ये पाहू शकाल. येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेनं संघ पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. हिनारा काशीनाथचा पुढचा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेत असताना चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल सर्कलमध्ये मिळते एकच धाव आणि एका धावेने विचार केला संघ पोचतोय 28 या धावसंख्येवर. येणाऱ्या पुढचा चेंडू काशीनाथचा स्ट्राईकला आपण पाहू शकाल. संजय वाघाजवाडी संघाला मात्र मोठ्या फटक्यांची या ठिकाणं गरज असणार आहे कारण धावांना वेग वाढवावा लागेल कारण आपण एकीकडे पाहतोय कोंडीचवाडी संघ सुद्धा खूप चांगला आहे आणि तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं तुमची पुणे दाडू बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आणि बघा संजय सलामीला आलाय आणि त्याचे 2 तुम्ही झेल सोडलेत आणि अजून एक षटक बाकी आहे. म्हणजे येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये जर का संजयनं मोठे फटके खेळले तर कदाचित हे झेल तुम्हाला मात्र महागडे पडतील. तिसरं षटक संपलं, 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडूमध्ये या ठिकाणी पहिली फलंदाजी करत असताना मात्र या ठिकाणी धावा जमवल्यात वाघाजवाडी संघानं 29 धावा. शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार येणारे 4थं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलंय विजय भुकरे. आता मात्र शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील कारण आपण धावसंख्या पाहिली तर 18 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या आपण या ठिकाणी पाहू शकाल. पुणे दाडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका फायनल क्षेत्ररक्षकांच्या वरून येतो या ठिकाणी दमदार षटकार. काय 6 बेकार. गड्या नाही बोलाय खोटी तापला आणि आला बॉल त्याचा घातली उपट डायरेक्ट मला बी वाढला. म्हणजे नितीन दादा आपला डिस्टर्ब बघा अक्षरशः 2 झेल सोडले आणि 2 झेलची किंमत काय असते ना मित्रांनो त्या या ठिकाणी संजयने दाखवलं. षटकार आलाय पुणे दाडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड चौकार आहे या ठिकाणी 1 बॉन्स 4 धावा. अफलातून फलंदाजी आता मात्र येणारे 4 चेंडू, 2 चेंडू फेकले. एका चेंडूवर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. एकूण धावा कुठल्या संजयने 2 चेंडूमध्ये 10. आत्ता मात्र या ठिकाणी कोंडीचवाडी संघ थोडंसं विचार करत असेल की जर का झेल सोडले नसते तर कदाचित या धावा वाचल्या असत्या. मात्र वेळ ती निघून गेली. आत्ता वेळ या ठिकाणी आली आहे ती संजयची आणि 2 चेंडू आणि 10 धावा. येणारे तिसरा चेंडू फेकावा लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटची इनर एज कोणत्याही प्रकारची चुकी नाही.
2 मिळालेल्या जीवदानाच्या 10 धावा कुठत असताना संजयनं मात्र या ठिकाणी पार या ठिकाणी संपते आणि या 10 धाव्याने एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावर 39 धावा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व आलेले मान्यवर आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आयोजकांचं खऱ्या अर्थाने खूप खूप कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण यासाठी घेतलेली मेहनत. पुढचा चेंडू पुन्हा त्या ठिकाणी आडव्याने खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला प्रयत्न होता मात्र बॅटवर चेंडू आला नाही. एक धाव जरूर घेतली. दुसरी धावेसाठी या ठिकाणी अशोकनं प्रयत्न केला मात्र शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी अजून एक विकेट्स महेश वाघची मिळते आहे धावचीतच्या स्वरूपामध्ये. भगवे वादळ आले घेऊन भगवा झेंडा हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, देव छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया. खऱ्या अर्थानं गरज नव्हती मात्र या ठिकाणी महेशला माहिती होते बॅटवर चेंडू लागत नाही आहे आपली विकेट्स गमवावी लागेल. तेच काम करत असताना महेशनं मात्र विकेट्स गमावली आणि येणारे मात्र शेवटचे 2 चेंडू खूप काही सांगून जातील. निश्चित या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. या ठिकाणी आपण स्ट्राईकवर पाहू शकाल स्वतः संघ नाही का अशोक ज्या नावाने हा संघ या ठिकाणी उतरला आहे तो अशोक मात्र स्ट्राईकवर आपण पाहू शकाल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र कॉटन बॉलचा या ठिकाणी शिकार होतोय अशोक वाघ आणि नो चेंडू या ठिकाणी बघा शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपण पंच आपला निर्णय या ठिकाणी द्यायचा आहे कारण धावचीत असेल तर हा विकेट्स द्यावा लागेल. नो चेंडू आणि एकच आई दर्शन घेईन मी तुझी डोंगरावर, देव कृपा अगदी कोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझी डोंगरावर, देव कृपा. आणि तिथं या ठिकाणी नो चेंडू आणि फ्री हिट चेंडू असेल. पंचांनी या ठिकाणी आमच्याकडे कॉल दिला आहे की हा फ्री चेंडू आहे. नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय आपण या ठिकाणी पाहू शकाल. एकनाथचा विचार केला ना तर मैदान या डेची स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी खूप चांगली फलंदाजी केली होती. म्हणजे अपेक्षा अजूनही वाघाचवाडी संघाला खूप आहेत या फलंदाजाकडून. चौकार षटकार तर येणं गरजेचं आहे आणि आपण एका धावेने विचार केला तर संघ पुसतो. या ठिकाणी आपण 40 या धावसंख्येवर अर्धा संघ या ठिकाणी गारद झाला आहे. येणारी 2 चेंडू खूप काही सांगून जातील. निश्चितच आपण या ठिकाणी पाहू शकाल स्ट्राईकवर आपण पाहू शकाल महेंद्र वाघचा विचार केला ना तर हाही खूप चांगला फलंदाज आहे. स्टेप आउट केलाय चेंडूला सरळ चेंडू या ठिकाणी सीमारेखेच्या बाहेर जबरदस्त फटका अगदी चेंडूला झटकावून दिलं आणि ज्या ठिकाणी शतरक्षक नव्हता तिथून मात्र वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून गेला. येतो या ठिकाणी दमदार चौकार. मग शेवटच्या चेंडूवर 2 चेंडू होते आणि या 2 चेंडू मोठे फटके येणे गरजेचे होते कारण या संघाचा विचार केला ना तर वाघाचवाडी संघाकडे खूप लांबवरची फलंदाजी आहे आणि निश्चितच तो फायदा मात्र या ठिकाणी वाघाचवाडी संघाला मिळतोय. येणारा शेवटचा चेंडू पुन्हा स्टेप आउट माझा तितका चांगला चेंडू वेगाने फेकला होता आणि फलंदाजी या ठिकाणी बाद नाही आहे आणि हा डॉट चेंडू येतोय. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय. 4 षटकामध्ये एकूण धावा आपण या ठिकाणी पाहू शकाल 45 धावा. येणारे 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे ती कोंडीचवाडी संघाला. येणारे 24 चेंडू 46 धावा आणि 24 चेंडू असं समीकरण. वाघाचवाडी संघानं पहिली फलंदाजी करत असताना नाणेफेकी जिंकली होती कोंडीचवाडी संघानं आणि 24 चेंडू फेकले आणि या 24 चेंडूमध्ये पहिली फलंदाजी करत असताना वाघाचवाडी संघानं जमा केल्या या ठिकाणी 45 धावा
आणि जिंकण्यासाठी उभारल्यात या ठिकाणी पाहू शकाल 46 धावा. आणि वाघाचवाडी संघाला विनंती आहे आपण मैदानामध्ये जायचं आहे आणि 1 मिनिटाच्या आत तुमचं शतरक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. कोंडीचवाडी संघालाही विनंती आहे आपले सलामीचे फलंदाज तुम्ही बाहेर पडताच लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. कारण नाईट स्पर्धा म्हटली तर खूप खर्च असतो आणि खऱ्या अर्थाने वेळ वाचवायचा असतो. आणि ती स्पर्धा मित्रांनो आयोजक फक्त स्पर्धा ठेवतात मात्र सहकार्य तुमचं लाभावं असतं आणि तेच या स्पर्धेला तुमचं सहकार्य मिळो अशी विनंती आहे. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये सर्व आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. आणि या ठिकाणं खऱ्या अर्थाने आयोजकांचं खऱ्या अर्थानं खूप खूप कौतुक. कारण या ठिकाणं एवढी मोठी मेहनत या स्पर्धेसाठी जे आयोजक आहेत आमचा वन स्टार्स क्रिकेट संघ मोरिया संघ असेल या दोन्ही संघाने खूप यावर स्पर्धेसाठी मेहनत घेतली आणि सातत्याने दरवर्षी ही स्पर्धा भरवली जाते. आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहू शकाल आमचे उपसरपंच राजू वाघ त्यांचे वडील असतील यापुढील सामना आपण पाहू शकाल चिंचवाडी आणि कोंडीचवाडी दोन्ही संघाला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दोन्ही संघाला विनंती आहे शेवटचा पुकार असेल. आणि बघा आयोजकांची विनंती आहे कारण नाणेफेकी तुमची होताच लगेच एंट्री जमा करायची आहे. येणारे 24 चेंडू आणि या ठिकाणी मैदानामध्ये उतरला आहे वाघाचवाडी संघ आणि या 46 धावा तुम्हाला वाचवायचे आहेत. 24 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल स्पीडअप. मित्रांनो कोंडीचवाडी संघ मैदानामध्ये जायचं आहे. वाघाचवाडी संघ कोणत्याही प्रकारचा विचार न करता कोणत्याही प्रकारचा फंबलिंग न करता आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती आहे वाघाचवाडी संघाचा संघनायक अशोक वाघ कारण आयोजकांना खूप सारा वेळ आपण वाचवायचा आहे. कारण नाईटची स्पर्धा म्हटली तर तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि बघा या ठिकाणी सर्व संघांना विनंती आपला 12वा प्रतिनिधी निश्चितच तो सुद्धा कॉम्बॉकमध्ये वरतीच बसायचा आहे आणि तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. येणारे 24 चेंडू 46 धावांची गरज आहे आणि सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जात असताना आपण पाहू शकाल राजेश आणि राजू दोन फलंदाज मैदानामध्ये. येणारे 24 चेंडू 46 धावांची गरज असताना आपण या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल विजय वाघला. अक्षरशः विजय वाघचा विचार केला ना तर खूप अनुभव आहे मात्र आज तो अनुभव या मैदानामध्ये तुम्हाला वापरावा लागेल कारण समोर तुम्हाला 45 धावा आहेत आणि 46 धावा वाचवायचे आहेत. आणि हे दोन सलामीवर आपण मैदानामध्ये पाहू शकाल राजेश आणि राजू दोन फलंदाज. तर निश्चित या ठिकाणी दोन संघाचं नाणेफेकी होईल. आम्ही या ठिकाणी विनंती करतो काळूराम वाघला की काळूराम कांबडी की आपण नाणेफेकी संपन्न करायची आहे या दोन संघामध्ये. कोंडीचवाडी विपक्षी चिंचवाडी याच्यानंतर आपण सामना पाहू शकाल. आजच्या दिवसाचा विचार केला तर सर्व संघ या विभागातले संघ आहेत आणि अक्षरशः या वेळेला मान देऊन या ठिकाणी वेळेत हे सर्व संघ उपस्थितीत राहिले त्या सर्व संघांचं या आयोजकाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. जाऊया सरळ सामन्याकडे. पंचांचा ग्रीन सिग्नल वैयक्तिक आणि सांघिक पहिले षटक फेकण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकाल विजयला. स्ट्रायकर आपण पाहू शकाल राजेश आणि राजू सलामीचा फलंदाज. येणारे 24 चेंडू 46 धावांची गरज असताना पहिला चेंडू फेकत असताना विजय जबरदस्त चेंडू फेकलाय. काय वेग आहे भन्नाट वेगानं हा चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडू. आता मात्र बातचीतीला या ठिकाणी मात्र भाग पाडलाय. राजू आणि राजेश या दोन फलंदाजाला बघा खूप चांगली स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. दुसरा चेंडू फेकत असताना अगदी देखना फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य या ठिकाणी राजेशच्या बॅट्समधून चेंडू बॅटवर कंप्लीट झाला आणि या ठिकाणी चेंडू सरळ या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये येतो. या ठिकाणी पहिला चौकार राजेशच्या बॅट्समधून. काय फटका
फटका होता. पहिला चेंडू ज्या वेगाने फेकला होता आणि फलंदाजाने ओळखलं की हाही चेंडू याच पद्धतीचा आला तर कदाचित मी मारू शकतो आणि फलंदाजानं त्या ठिकाणी चौकार लगावला. पुढे जबरदस्त फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात या आणि मिळेल मात्र एक धाव. 3 चेंडू आता मात्र समीकरण बनलंय 5 धावा. बघा या प्रकारचे फटके खेळणं गरजेचं आहे, कारण नाईटला 45 ते 46 धावा जर तुम्ही कुठत असाल तर 46 धावा तुम्हाला वाचवावे लागतील. वाघाचीवाडी संघाला माहिती आहे, कारण 46 धावा या खूप आहेत आमच्यासाठी. मात्र येणारे 3 चेंडू आणि या ठिकाणी विजयने खर्च केल्यात 5 धावा. पुढचा चेंडू खेळत असताना मात्र जबरदस्त फटका, अगदी सुरेख गोलंदाजी आणि या ठिकाणी हिट झाला. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय राजू. 0 या धावसंख्येवर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे फकीर पामावर, अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे फकीर पामावर, अगदी खोल्यावर. आज गुलाला उडविला माय तुझे देवलावर, सारी नेसून हिरवी गारणाय माझी बसली कोमऱ्यावर, निश्चित या ठिकाणी प्रणय भगत आणि खूप या ठिकाणी आपण प्रणय भगतला मिस करतो, कारण काही काळाचा विचार केला तर एक प्रकारचा आपला सोबती मित्र होता आणि खऱ्या अर्थाने एक प्रकारचा आपल्यामध्ये खूप रमला होता. मात्र काही दिवसानंतर तो आपल्या स्वतःच्या गावाकडे निघून गेला आणि मात्र आमच्या तर निश्चित या ठिकाणी जाऊया. प्रणय तुझं या ठिकाणी असं आयोजकाच्या वतीनं खूप खूप स्वागत, कारण सातत्याने आम्हाला खूप तू सहकार्य करतो आणि त्यामुळे या ठिकाणी स्पर्धा आमच्या सातत्याने या मैदानामध्ये उतरतात. आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी जबरदस्त फटका, अगदी स्वतःच्या फालुत्वामध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एक धाव येते. एक धावाने विचार केला तर संघ पोचतोय, आपण पाहू शकाल 6. पुन्हा एकदा या ठिकाणी मी ओळखतोय प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आले. तुमचं सुद्धा खूप खूप या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी मनापूर्वक या ठिकाणी आभार मानतोय. आमच्या गावातील बरेचसे या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आले, त्यांचं सुद्धा अगदी देखना फटका आणि येतो या ठिकाणी अजून एक दमदार चौकार. बघा राजू काय फलंदाजी आहे. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई, ए देऊल चमचमतई ग माऊली देऊल चमचमतई. देऊल चमचमतई ग माऊली देऊल चमचमतई. निश्चित या ठिकाणी खूप चांगली धुंद आपण या ठिकाणी पाहू शकाल नितीनच्या माध्यमातून. आणि सातत्यानं जर नितीनचा विचार केला ना मित्रांनो, पनवेल विभाग सोडाच रायगडमध्ये अक्षरशः आपलं नाव अव्वल दर्जाचं ठेवलं आहे ते नितीननं. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि खूप खूप या ठिकाणी आभार, कारण वेळ कुणाला द्यावी हे खूप गरजेचं असतं आणि ती वेळ या ठिकाणी या स्पर्धेला देण्यासाठी आपण या ठिकाणी आपण पाहू शकाल नितीनला. जाऊया मैदानाकडे. जबरदस्त चौकार आपण पाहिले, या चौकाराच्या मदतीने संघ पोहोचला आपण या ठिकाणी पाहू शकाल. एकूण धाव आपण या ठिकाणी पाहू शकाल 1 बाद. कोंडीचीवाडी संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. येणारे दुसरे षटक फेकत असताना आपण पाहू शकाल ज्या विशालला फलंदाजी करत असताना कदाचित झटपट बाद झाला आणि आता मात्र गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल 10च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे. पहिल्या सामन्याचा विचार केला होता तर वाघाचीवाडी संघानं सुद्धा 10 धावा कुठल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आणि आता मात्र विशालचा पहिला चेंडू फेकत असताना जबरदस्त फटका या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या रिझल्टमध्ये अशोक तैनात या. झेल ड्रॉप प्रयत्न चांगला होता, मात्र नाईटमध्ये असे झेल जर टिपाल तर कदाचित तुमची मॅच विनिंग होऊ शकते. पण खूप चांगला प्रयत्न स्वतःच्या संघनायकाकडून आणि कदाचित हा जर झेल टिपला असता तर कोंडीचीवाडी संघाचा हा फलंदाज बाद झाला असता. मात्र या ठिकाणी झेल सोडला आणि मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेने संघ पोचलाय कोंडीचीवाडी संघ आपण पाहू शकाल. या ठिकाणी 1 बाद 12 या धावसंख्येवर. खूप चांगली स्पर्धा पाहतोय अक्षरशः प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल मैदानाच्या अवतीभोवती. या मैदानाचा विचार केला ना तर तुम्हाला शेवटच्या रात्रीमध्ये या ठिकाणी स्पर्धा मात्र खूप प्रेक्षक पाहायला मिळतील. पुन्हा एकदा या ठिकाणी अडबॅट नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी मेन पंच पाहू शकाल आणि त्यांच्याकडून हा स्वेअर चेंडू आणि मिळते 1 धाव. आणि एका धावेने विचार केला तर धावसंख्या पोचते या ठिकाणी 1 बाद. कोंडीचीवाडी संघ पोचलाय 13 या धावसंख्येवर.
येणारचा विशालचा पुढचा चेंडू आडव्याने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र या ठिकाणी बॅटवर चेंडू येत नाहीये. बघा सरळ फटके येत असतील तर तुम्हाला आडवे खेळण्याची गरज नाही आहे, कारण या फलंदाज आपण पाहिलं होतं खूप चांगला फटका मारला होता या ठिकाणी, ज्या ठिकाणी अशोकने झेल सोडला. मात्र या ठिकाणी अशा प्रकारचे जर तुम्ही फटके खेळाल तर कदाचित या सामन्याला मुकाल. येणारा पुढचा चेंडू खूप चांगली गोलंदाजी आपण अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतो विशालचा, आणि या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता आणि भीमर चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल. नो चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल, लेग पंच आपण पाहू शकाल यांच्या माध्यमातून हा नो चेंडू आणि हा चेंडू फ्री हिट असेल आणि या मिळतील संघाला 2 धाबा. बघा गरज नव्हती, मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना जर तर या गोष्टीला मात्र या ठिकाणी आपण विचार केला तर त्यांना मान नसतं. जर असं केलं असतं तर तसं झालं नसतं, तर असं केलं असतं तर तसं झालं नसतं. कदाचित हा चेंडू जर नो फेकला नसता तर कदाचित काही घडू शकलं असतं. जबरदस्त फटका या ठिकाणी, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. बबन चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी फक्त या ठिकाणी मिळणार 1 धावा. बघा कमबॅकिंग क्रिकेट काय असतं ते विशालने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नो चेंडू फेकला होता, फ्री हिट चेंडू होता, मात्र तोपर्यंत या ठिकाणी एकच धाव दिली आणि एका धावेनं संघ पोचला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल 1-16 या धावसंख्येवर. दोन्ही संघ खूप चांगले आहेत, मात्र या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर ही मेहनत तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. पुढचा चेंडू बघा अगदी कव्हर पॉईंटला ढकलायचा होता चेंडू, पण चेंडूला एवढा वेग होता की चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. अद्यापर्यंत या ठिकाणी विशालनं खूप चांगला षटक फेकलं आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आपण स्ट्राईकवर पाहू शकाल. ज्या फलंदाजानं अद्यापर्यंत एक चौकार लगावला आहे तो स्ट्राईकवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव येते आणि एका धावेने विचार केला तर कोंडीचवाडी संघ हळुवारपणे पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. 1-17 धावा. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सातत्याने उतरवण्याचं काम दरवर्षी आपण या ठिकाणी पाहतोय. वाघाचीवाडी संघ, वन स्टार क्रिकेट संघ वाघाचीवाडी, मोरिया वाघाचीवाडी संघ आणि सातत्याने या आमच्या गावातील सर्व जे पुरुष मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा घडली जाते. कारण सातत्याने आम्हाला पाठिंबा देत असताना, टिप्स देत असताना तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, ते केलं तर असं होईल, असं केलं तर तसं होईल, आणि सातत्याने त्यांचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे. म्हणून आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी सातत्याने उतरवतो. खऱ्या अर्थाने त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप या ठिकाणी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा आभार मानावे तेवढे कमी असतील. कारण सातत्याने आमचे 2 गाव या ठिकाणी स्पर्धा आम्ही दरवर्षी या ठिकाणी आणतो तुमच्या भेटीला आणि खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आणि धावफलकावर आपण धावा पाहिल्या तर 1-18. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीने या ठिकाणी कोंडीचवाडी संघ धावसंख्या जमा करतोय. तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकाल दोन्ही संघामध्ये मात्र धाकधुकीचं वातावरण. दोन्ही संघ खूप चांगले आहेत, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. वेळ कुणाची आहे, वेळ कुणासाठी थांबत नाही आहे. मात्र आज या ठिकाणी जर तुम्हाला थांबायचं असेल या स्पर्धेमध्ये तर मात्र तुम्हाला मेहनत करावी लागेल. वाघाचीवाडी संघाला खूप चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण मात्र दर्जाचं करावं लागेल. स्पीडअप घ्यायचं आहे. बघा येणारे 12 चेंडू आणि 18 धाबेची गरज. 18 झाले किती पाहिजे, सॉरी येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. एका षटकामध्ये 14 धाबेची गरज. 14च्या सरासरीने धावसंख्या जर का जमा केली तर कोंडीचवाडी संघ हा सामना जिंकू शकतो आणि गोलंदाजी जर का चांगली केली आहे तर कदाचित धाव या ठिकाणी मात्र वाघाचीवाडी संघ जिंकू शकतोय. तिसरा गोलंदाजी या ठिकाणी संघनायकानं वापरलाय संदीपला. स्ट्राईक आपण जबरदस्त या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. भन्नाट वेग, या प्रकारे चेंडू जर का फेकले तर कदाचित हा सामना कोंडीचवाडी संघ गमावू शकतोय. कारण ज्या वेगाने चेंडू फेकला होता, अचूक टप्पा आणि या ठिकाणी नियंत्रणावर जर गोलंदाजी केली तर संदीपने या ठिकाणी कमबॅक करू शकतोय. कारण हे षटक खूप महत्त्वाचं आहे. तिसरं षटक संदीपच्या हातामध्ये. अजून एक डॉट चेंडू, सेम डिलिव्हरी. काय चेंडू फेकला जातोय, अगदी बॅटची इनर एज आणि अजून एक फलंदाज बाद होतोय तो राजू.
खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कारण या ठिकाणी धावा वाचवायच्या आहेत आणि खऱ्या अर्थाने ते संघाच्या संघनायकाने विश्वास दाखवलाय संदीपवर आणि तशीच गोलंदाजी 2 चेंडू 1 विकेट्स आणि येणारे 4 चेंडू चांगले फेकावे लागतील संदीपला. पुन्हा एकदा या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फालुतुरमध्ये चेंडू जेच केला जातोय, मात्र शेवटच्या क्षणाला यष्टिरक्षकानंच जर काय चेंडू एसटीला लावला असता तर कदाचित विकेट्स गमावावी लागली असती. मात्र या ठिकाणी येतोय, या ठिकाणी 1 धाव, एका धावेने संघ पोचला 19 या धावसंख्येवर. बघा संदीपचं कौतुक करावं तेवढं कमी, 3 चेंडू 1 विकेट्स आणि फक्त खर्च केले 1 धाव, कारण या षटकामध्ये तुम्हाला सामना थांबवायचा होता आणि ते काम करत असताना संदीप काय गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा भरपूर वापर केला जातो आहे, मात्र या ठिकाणी आमचे पंच सांगतायत की हा निर्धाव चेंडू. बघा प्रेक्षकांना गोलंदाजी आवडली असेल तर संदीपसाठी टाळ्या होऊ द्या, कारण या ओव्हरमध्ये कदाचित हा सामना पलटू शकला असता. मात्र संदीपनं आपला जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना 4 चेंडू 1 विकेट्स आणि 1 धाव दिली आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकाल. येणारा पुढचा चेंडू, मात्र या ठिकाणी बॅटवर चेंडू येत नाही आहे, अजून 1 डॉट चेंडू. कदाचित फलंदाजाचा विचार होता की षटकार मारावा, मोठा फटका येणं गरजेचं होतं, मात्र संदीपच्या गोलंदाजीला एवढा वेग आहे की चेंडू सहज बॅटवर येत नाही आहे. आता मात्र शेवटचा चेंडू, आणि जर का शेवटच्या चेंडूवर जर का धाव आली नाही आहे, मोठा फटका आला नाही आहे, तर मात्र सामना खूप दूरवर जाऊ शकतो. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अजून 1 डॉट चेंडू. मित्रांनो षटक आवडलं असेल तर निश्चितच टाळ्या होऊ द्या. 6 चेंडू फेकलेत, 1 विकेट्स आणि 1 धाव. साठी लढले माऊली मानवण केली बघा विनंती आहे, स्पीडअप घ्यायचं आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी या ठिकाणी गरज आहे 27 धावेंची. खूप लांबवरचा आता मात्र या ठिकाणी सामना गेला आहे. कोंडीचवाडी संघ आपण विचार केला तर येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार येणं खूप गरजेचं असणार आहे. येणारे 6 चेंडू 27 धावा, 27 धावा आणि 6 चेंडू. येणारे 4थं षटक महेश वाघच्या हातामध्ये आहे. स्ट्राईकवर आपण पाहू शकाल नौका फलंदाज मैदानामध्ये. 6 चेंडू 27 धावा समीकरण बनलंय या ठिकाणी. बघा या मैदानाचं वैशिष्ट्य, या धावा होऊ शकतात, मात्र प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. आडव्याने खेळण्याचा प्रयत्न, अजून 1 डॉट चेंडू. सलगचे 6 चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये डॉट फेकत असताना वाघाचीवाडी संघ आपण पाहू शकाल. बघा 2 षटकामध्ये 18 धावा कुठल्या होत्या, तोपर्यंत असं वाटत होतं कोंडीचवाडी संघ हा सामना जिंकेल, मात्र संदीपनं निर्णायक षटक फेकलं आणि तिथून मात्र या सामन्याला कलाटणी मिळाली आणि मात्र एकतर्फी सामना या ठिकाणं वाघाचीवाडी संघ जिंकतो की काय. येणारे 5 चेंडू 27 धावा. महेशचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आडव्याने खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये जेच करत असताना मात्र या ठिकाणी जमिनीला चेंडू दान होतोय आणि फलंदाज बाद होतोय. 1 धाव 1 विकेट्स आणि एका धावेने संघ पोचतो या ठिकाणं 20 या धावसंख्येवर. युगत मांडली युगत मांडली. बघा यापुढील सामना आपण चिंचवाडी संघ आणि कोंडीचवाडी संघ दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इथून पुढचा सामना जो काही आपला निर्णय असेल त्या निर्णयावर मैदानामध्ये जायचं आहे. बघा प्रेक्षकांना विनंती आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आरडाओरड करू नये. पुन्हा त्या ठिकाणी जबरदस्त फटका, गरज होती या फटक्याची आणि बघा थोडंसं या ठिकाणी चेंडू फंबल झाला, अडवला गेला आणि कदाचित 1 धाव. आज काही जणू या ठिकाणी आजचा वेळ आणि आजचा दिवस वाघाचीवाडी संघाचं लक फॅटर खूप चांगले आहे, कारण 2 षटकामध्ये ज्या सरासरीने चालत होतं कोंडीचवाडी संघ त्या सरासरीला थांबवण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं संदीपनं आणि तिथून मात्र शेवटचं षटक फेकत असताना बघा मित्रांनो या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आला आहे. मी या ठिकाणी विनंती करतोय की प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, आपल्या जर गाड्या पार्क जर रस्त्याच्या कडेला असतील तर प्लीज साईडला लावा, कारण या ठिकाणी आपण
आपल्या महाराष्ट्र बसेस म्हणजे बस आले त्या ठिकाणं आणि थोडासा अडथळा निर्माण झाला कारण बस पास होत नाही आहे. मित्रांनो कुणाची गाडी असेल तर साईडला लावा आणि पार्किंगला खूप जागा आहे. विनंती आहे तुम्हाला, ज्या कुणाच्या गाड्या असतील तर प्लीज बाजू करा कारण त्या ठिकाणी बस थांबले आहे. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी सामना पाहतो. एकतर्फी सामना जिंकण्याचं काम करत असताना आणि शेवटचा षटक मात्र फेकत असताना महेश खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहू शकाल. आयोजकांना विनंती आहे आपण जायचं आहे मित्रांनो आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्गांना विनंती आहे आपल्या आणि विजयाचा चेंडू फेकत असताना महेश बघा हा सामना जिंकलाय, सहज सामना जिंकलाय. 27 धावांची गरज असताना मात्र या ठिकाणं एका षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि या ठिकाणी सामना जिंकला. कोंडीचवाडी संघ 46 धावा डिफेन्स करायच्या होत्या मात्र सुरुवात खूप चांगली होती 2 षटकामध्ये. मात्र शेवटचे तिसरं षटक बघा या ठिकाणी वाघाचीवाडी संघाचे आयोजक या ठिकाणी आम्हाला सांगतायत की जेवढ्या गाड्या रस्त्यावर पार्क आहेत त्या गाड्या तुम्ही फ्लीज मैदानाच्या साईडला पार्किंगला खूप जागा आहे आणि त्यामुळे त्या गाड्या तुम्ही खाली लावायच्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी स्पर्धेला अडचण होऊ नये म्हणून तुम्हाला विनंती आहे आणि आयोजकांना विनंती आहे का आपण तिथपर्यंत पोहोचायचं आहे.